महाभारतातल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅसच्या तुटवड्याचा फटका झोमॅटो आणि स्विगीलाही बसलाय। ऑर्डर्सची संख्या 30 वरून फक्त 5 वर आली आहे। त्यामुळे झोमॅटो आणि स्विगीच्या डिलिव्हरी बॉयच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालाय। गॅस तुटवड्यामुळे रेस्टॉरंट, ढाबे, क्लाउड किचन, केटरिंग सेवा आणि रस्त्यावरच्या विक्रेत्यांचे स्टॉल्स बंद पडले, ज्यामुळे झोमॅटो, स्विगी सारख्या प्लॅटफॉर्मवर 50-60% ऑर्डर्स कमी झालेल्या आहेत। पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातल्या चाकण औद्योगिक वसाहतीवर गॅसच्या तुटवड्यामुळे मोठा परिणाम झालाय। 30% कंपन्या ठप्प व्हायच्या मार्गावर आहेत, त्यामुळे उद्योग व्यवसायातली साखळी विस्कळीत झाली। अचानक गॅसचा तुटवडा कसा झाला याबाबत साठेबाजी होण्याची भीती इंडस्ट्रियल फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप बटवाल यांनी बोलताना व्यक्त केली। चाकण हे ऑटोमोबाईल हब म्हणून प्रसिद्ध आहे जगभर। इथे 3000 छोट्या मोठ्या कंपन्या काम करतात। ओईएन मोठ्या प्रमाणात या परिसरात काम करतात आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर, युद्ध सुरू झाल्यानंतर मागील 2-3 दिवसात सडनली गॅसचा शॉर्टेज असल्याचे मेसेज इंडस्ट्रीतून येत आहेत। आम्हाला गॅस मिळत नाही अशा कंप्लेंट येत आहेत। ह्या गॅस मिळत नसल्यामुळे कंपन्यांचे प्रोडक्शनवर इम्पॅक्ट झालेला आहे। बऱ्याच कंपन्या, आणि त्यामुळे ही जी प्रोडक्शनची साखळी आहे ती हॅम्पर झालेली आहे। गॅस टंचाईचा विद्यार्थ्यांना फटका बसतोय। स्वयंपाक बंद आहे, मेसवर अवलंबून राहण्याची वेळ त्यामुळे विद्यार्थ्यांवर आली आहे। संभाजीनगरमध्ये शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना महागड्या मेसचा खर्च परवडत नसल्याने अनेक विद्यार्थी वसतिगृहात किंवा भाड्याच्या खोलीवर स्वतः स्वयंपाक करून जेवायचे, मात्र गॅस मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे, त्यामुळे अनेक व्यावसायिकांना अडचणी येत आहेत। मात्र विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिकण्यासाठी संभाजीनगरमध्ये येतात आणि वसतिगृहामध्ये राहतात आणि स्वतःच्या हाताने जेवण बनवतात। अशाच एका वसतिगृहाच्या बाहेर आपण आहोत या ठिकाणी, आणि या ठिकाणी येताच या ठिकाणी जी एक फूड डिलिव्हरी आहे त्याचे इथं काही गाड्या दिसल्यात। आता आपण आतमध्ये जाऊयात, नेमकं काय परिस्थिती आहे वसतिगृहाची, वसतिगृहातल्या ज्या विद्यार्थ्यांची, मुलांची, इथे राहणाऱ्यांची, आपण त्याची माहिती घेऊया। तुमच्या इथे गॅस दिसतोय, गॅस आहे का? नाही, 2 दिवस झाले संपून गेला गॅस। का बरं? ते आता थोडस ते पैशाचे प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे पैशाचा प्रॉब्लेम, तुटवडा भेटत नाही का? हा, महाग भेटू लागलाय का? महाग भेटतंय? महाग झाला ना आता गॅस। अच्छा, भेटतंय का पण गॅस? गॅस भेटतं, पण जरासं ते महागाई वाढली ना जरा। फ्लॅट मध्ये देताय? हा, खाण्याची व्यवस्था अशी की 2 दिवस झाला आमचा गॅस संपलेला आहे। मेस तर इथं लावतोय आम्ही, तर ती आम्हाला म्हणजे लवकर भेटत नाही। तर आम्ही सध्या स्विगीहून ऑर्डर करत आहे, ते आम्हाला काही पुरवत नाहीये इथे। आणि बाहेर एक दिसले फूड डिलिव्हरी बॉय दिसला गाडी। हा, तर म्हणजे ते आम्ही एका विद्यार्थ्याने ऑर्डर केलं होतं, तर ते त्यांनी बोलवलं, ते आम्हाला सध्या काही पुरवत नाहीये। तर गॅसची सुविधा बंद झाली आहे। मी ग्रामीण भागातून आलेलो आहे, माझ्या घरच्यांना काय माझा खर्च पुरवत नाहीये। तर बाहेर मेस लावण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीये, कारण 3 ते 4 हजार रुपये मेसवाले घेतात। आणि गॅस जर असला तर आमचा एका महिन्याला 1000 रुपये खर्च निघून जातो। 1000 रुपये आम्ही रूम मध्ये 4-5 जण आहेत, 1000 रुपये रूम भाडं देऊन आमचं तसं भागवत होतो। पण आता जर गॅस असा कमतरता आली, त्याची पुरवठा कमी झालाय आणि बंद झालाय, तर तो ब्लॅक मध्ये विकत घ्यायला आम्ही गेलो होतो, तर तो पण खूप महाग झालाय। छत्रपती संभाजीनगरहून मी सचिन जिरे, पुढारी न्यूज।